निघालेली ज्वारी असेल, ज्या धरणी मातेतून निघालेली गहू आहे, ते अन्न प्राशन करून ग्रहण करून आपण लहानाचं मोठं होतो. मग 2 वर्ष जे संगोपन करते तिचे उपकार जास्त का जे आयुष्यभर संगोपन करते तिचे उपकार? आईचं तर आपण नेहमी गुणगान करतो, पण कधीतरी या मायचा विचार केला की जी माय आम्हाला 2 वर्षापासून तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती अनाज उत्पन्न करतात, त्या आईची आपण सेवा केलीच पाहिजे. परंतु जी धरणी माता आपल्याला एवढं मोठं करतात, कधी तिच्या ऋणातून मुक्त होण्याकरता आपण काही कार्य केलं का? कधी तिच्या ऋणातून मुक्त होण्याकरता तिची सेवा करण्याचा कधी आपण जीवनात विचार केला का? हे बघा, दुकानदार जर दुकान उघडायला गेला तर सर्वात पहिले दुकान उघडते का दर्शन घेते? दर्शन घेते. कपड्याचे दुकानवाले दुकानात गेले की सर्वात पहिले काय करते? दर्शन घेतात. एखादा कंपनीवाला कंपनी उघडायला गेला तर सगळ्यात पहिले काय करतात? दर्शन घेतात. आपण कधी शेतामध्ये जात असताना दर्शन करून तिचे किती उपकार आहे, तिनं किती दिला आम्हाला. बरं एवढं देऊन तरी तिला किती त्रास देतो आपण. सकाळी उठल्याबरोबर तिच्यावर पाय कधी घाण करतो, कधी विष्ठा करतो आपण, कधी वीर खपतो म्हणजे तिला खड्डा करतो, किती त्रास देतो आम्ही. आणि एवढा त्रास सहन करून सुद्धा तिनं कधी मोबदला मागितला का? मोबदला मागितला कधी? कधीच तिने मोबदला मागितला नाही. म्हणून आज आमचं परमभाग्य जिचे एवढे उपकार आपल्यावरती आहे. आणि शास्त्राने सुद्धा सांगितलं, जननी जन्मभूमीच स्वर्गादपि गरीयसी, म्हणजे स्वर्गापेक्षा सुद्धा श्रेष्ठ महत्व आपल्या जन्मभूमीला सांगितलेलं आहे. म्हणून आज आपल्या सर्वांचं सद्भाग्य आहे की आज आम्ही त्या आईचे लेकर आहोत आणि तिनं आमच्यासाठी एवढा त्रास सहन केला, तिनं आम्हाला एवढं संगोपन करून लागायचं मोठं केलं. तर आज आपलं कर्तव्य आहे की आज आम्हाला तिची स्वच्छता करायची आहे. फक्त स्वच्छता करत असताना भाव एकच ठेवायचा की मला तिची सेवा झाली पाहिजे. मग 2 झाडू असते का 4 झाडू, आणि आपण ग्रामपंचायतनं सुद्धा आपल्या सोबत त्यांची माणसं आणि गाडी सुद्धा पाठवली किंवा त्यांच्या नावानं टाळ्या वाजून द्या महाराज. आणि ते आपल्या मागे काय कचरा विसरायला फक्त आपल्याला करणं एवढंच आहे. आपल्याला फक्त करणं एवढंच आहे की फक्त कचऱ्याचे ढीग आहे. म्हणजे आपली ग्रामसफाई ज्या रोडनं गेलं त्या रोडनं माणसाला कळालं पाहिजे की इथून ग्रामसफाई गेली. आणि मी काल सांगायचं विसरलो, एखादं घर जर इथे ओळखीच असेल तर थोडीशी रांगोळी घ्या. 2-3 मुली, एका जणाजवळ रांगोळ, एका जणाजवळ पाण्याचा गडवा आहे आणि एका जणाजवळ फक्त फळ किंवा कुंकू, 1-2 फुलं. 100-200 फुटावरती थोडीशी रांगोळी अशी मधात काढायची थोडीशी, आणि त्या रांगोळीवरती 1-2 फुलं आणि थोडंसं कुंकू टाकायचं. कलर असला तर फक्त वरून असा कलर भरत बसायचा नाही, फक्त वरून असा कलर शिंपडायचा. म्हणजे हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे. हे आपल्याला थोडंसं तिथून पहिले मंदिरासमोर थोडंसं काढा आणि ते मागे आल्या तरी चालते. आणि म्हणून आज पहिला दिवस ग्रामसफाई, मला वाटलं आता 2-4 निघणार ग्रामसफाईला, पण ही सर्व मंडळी आली किंवा टाळी वाजून जातात. या ठिकाणी आपल्या गावाचे सरपंच सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, सर्व अधिकारी सुद्धा आपल्या ग्रामपंचायतचे. कारण की खरं कार्य ही गाडगे महाराजांचं आहे, संतांचं आहे. पण मी कालच आमच्या प्रवीण भाऊंना सांगितलं होतं तुला सर्वांना सूचना द्या, कारण की महत्वाचे आहे त्या सर्वांना सूचना देणं. आणि आज ती मंडळी सुद्धा आपल्या सर्व आईचे सेवक तर आहेत, पण कुठंतरी त्या आईच्या सेवा करत असताना आपल्याला समाजाची सेवा, या मातृभूमीची सुद्धा सेवा करणं महत्वाचं आहे. म्हणून ती सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. सोबतच आमचे गुरुजी आहेत, टोकेकर गुरुजी आहेत आणि ही सर्व मंडळी, महाराज मंडळी आणि ज्ञानेश्वरी वाचक सुद्धा, गुरुवर्य बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, बाहेरगावची मंडळी सुद्धा. आणि पहिल्या दिवसापासून ही पारायणाला बसलेली जे ज्ञानेश्वर ताई असेल, ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. फक्त आता एकच उद्देश ठेवायचा की आपण जिथून निघालो तिथं मागं कचरा शिल्लक राहिला नाही, इथे मागं कचरा शिल्लक नाही राहिला पाहिजे. फक्त अर्धा तास करायचे, पण अशी ग्रामसफाई करायची की पुन्हा जर त्या रस्त्याने गेलं तर असं वाटलं पाहिजे जणू काही साक्षात माझी सती आई त्या रस्त्यानं चालत गेलेली आहे. म्हणून तिचे पावलं या ठिकाणी पाहायचं आहे. म्हणून मी पुनश्च आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक करतो आणि जाता जाता फक्त
आणि ग्रामसफाई करत असताना सुद्धा सोबत सोबत फक्त वरची स्वच्छता नाही तर थोडस काही तंबाखू असल, विडी असल, चहा असल, खर्रा असल, पुड्या असल, तर जरा जरा हे कचरा असला तर हे सुद्धा कचरा साफ करण्याचा प्रयत्न आपण करू. त्याच्याबद्दल आपण समोर बोलू. फक्त मगाशी सूचना देता आली नाही, त्याच्यामुळे मी या ठिकाणी 2 मिनिटं सूचना दिली. आणि ही मंडळी सर्व समोरच्या चौकापर्यंत, आपली पारायणवाली मंडळी सुद्धा त्यांचं पारायण राहिलेलं आहे. समोरचं गुप्ता चौकापर्यंत, श्रीराम मंदिरापर्यंत त्या ठिकाणी येतील. तिथं बाबा 2 मिनिटं आपल्याला मार्गदर्शन करतील आणि तिथून आपण समोर निघून जाणार आहे. आता फक्त रांगोळी थोडीशी आणा, रांगोळी पाठीमागं थोडंसं पाणी शिंपडायचं, रांगोळी काढायची आणि तिथे 2 फुलं टाकायची. आणि आपण सर्वांनी आपापल्या हातात झाडू, ज्यांच्या हातात झाडू नसल त्यांनी 2 मिनिटं शेजारच्याचा झाडू घ्या. फक्त रांगोळी विचारून घ्या. बरं, वा वा, टाळी वाजून द्या. ज्यांच्या हातात झाडू आहे 1 मिनिट हात वरत करा.